सत्य असेल तेच दिसेल. बसवनगर मंद्रुप इथं शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक तरुण व एका तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पहिली घटना बसवनगर इथं घडली. पल्लवी किसन पवार वय वर्ष 19 राहणार बसवनगर तालुका दक्षिण सोलापूर हिनं अज्ञात कारणावरून राहत्या घरातील लोखंडी पाईपला काळ्या रंगाच्या साडीच्या साहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार पल्लवीचे वडील किसन लालसिंग पवार हे रिक्षा चालक असून शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास ते रिक्षा घेऊन बसवनगर येथील रिक्षा स्टॉपवर गेले होते. काही वेळानंतर मुलगा संदेश व कुणाल यांनी त्यांना हाक मारून घरी बोलवले. घरासमोर गर्दी झाल्याचं पाहून त्यांनी चौकशी केली असता पल्लवीनं घराच्या मागील खोलीत गळफास घेतल्याचं समजले. दरवाजा आतून बंद असल्यानं संदेश पवार व रमेश शंकर नाईक यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पल्लवी ही लोखंडी पाईपला साडीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंद्रुप इथं नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचं सांगितले. दुसरी घटना मंद्रुप येथील सकळेश्वर गल्ली परिसरात घडली. अभिजित सिद्रमप्पा मेंढगुदले वय वर्ष 25 राहणार सकळेश्वर गल्ली मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर या तरुणानं घराच्या गच्चीवरील खोलीत पंख्याच्या नायलॉनच्या दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अभिजित याचा मंद्रुप इथं मोटरसायकल शोरूमचा व्यवसाय होता. गुरुवारी रात्री कुटुंबियांनी जेवण करून झोप घेतली. पहाटे सुमारे 5 वाजता त्याचा भाऊ सुमित मेंढगुदले जागा झाल्यावर अभिजित खोलीत नसल्याचं लक्षात आलं. खोलीचा दरवाजा बाहेरून बंद असल्यानं वडिलांना बोलावून दरवाजा उघडण्यात आला. शेजारच्या खोलीत पाहिले असता अभिजित हा पंख्याला पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंद्रुप इथं नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केले. या दोन्ही घटनांबाबत संबंधित कुटुंबियांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. या दोन्ही प्रकरणाची नोंद मंद्रुप पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पल्लवी पवार प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार फौजदार शिंदे तर अभिजित मेंढगुदले प्रकरणाचा तपास एएसआय बापू शिंदे व पोलीस नाईक मसालखांब करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.